नमस्कार. सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी रश्मी हिवरे. आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी. गोसेखुर्द कालव्याच्या फुटीमुळे सिंदेवाही थकाबाई तलाव रिकामा. शेतकरी आणि पंचशील मच्छीमारी संस्थेचे लाखो रुपयांचं नुकसान. गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पातून निघालेला येणारा कालवा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सिंदेवाही परिसरात फुटला. या कालव्याशी जोडलेला थकाबाई तलाव पूर्णपणे रिकामा झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि पंचशील मच्छीमारी संस्थेचं मोठं नुकसान झालंय. थकाबाई तलाव हा सिंदेवाही परिसरातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचं महत्त्वाचं साधन होता. मात्र तलाव रिकामा झाल्यानं शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली असून पाणी अभावी शेती कोमजण्याची भीती व्यक्त केली जाते. लाखो रुपयांचं नुकसान. या तलावातून पंचशील मच्छीमारी संस्थेचा मासेमारी प्रकल्प चालतो. कालवा फुटल्यानं संपूर्ण पाणी वाहून गेलं आणि शेकडो किलो मासे वाहून गेलेत. यामुळे संस्थेचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. भरपाईची मागणी गावकरी आणि शेतकऱ्यांनी प्रशासन आणि ठेकेदारांवर निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय. मातीनं भरलेल्या कालव्यानं पाण्याचा तडाखा सहन केला नाही, त्यामुळं आम्ही उद्ध्वस्त झालो. नुकसान भरपाई तातडीनं द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेनं गोसेखुर्द प्रकल्पातील कामाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुवर्ण भारत, रोहन खानकुरे, विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर. हा गोसेखुर्दचा पाट काम न झाल्यामुळे आमचा हा तलावचा पाणी आणि तलावच्या पाण्यावर राहणारे म्हणजे कास्तकार लोकांची आणि मच्छी आमची पूर्ण वाहून गेली. त्याची भरपाई आम्हाला देण्याची यावा. तसेच कास्तकाराला पुन्हा पाणी नुकर जाते किंवा पुन्हा त्याला पीक होत नाही त्या पाण्यानं. त्याच्यामुळे त्याची नुकसान होऊन झालेली आहे. त्याने बी द्यावं भरून सरकारने अशी मी विधान दिलं. थकाबाई तलाव सिंदेवाही पंचशील मच्छीपालन सहकारी संस्था सिंदेवाही पंचशील संस्थेला असलेला थकाबाई तलाव याचा शहराला लागून असलेला कालवा फुटल्याने लाखो रुपयाची नुकसान झालेली आहे. तरी निवेदन करतो की याची भरपाई देण्यात यावी.